नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की पार्थला कळालेलं असतं की काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा आहे। त्यामुळे तो आता तिला म्हणतो की मी आता तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपवण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरं तर हे आहे की मीच तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या आनंदासाठी मी तोही सॉल्व्ह करेन। त्यावेळेस काव्या ही पार्थची माफी मागते। त्यावर पार्थ म्हणतो की पण माझ्या फिलिंग्स आता परत येणार नाही, असं म्हणत पार्थ तिथून रागातच निघून जातो। काव्यासोबत नवीन संसार मांडायचा असं स्वप्न पार्थने रंगवलेलं असतं। अगोदर नंदिनी आपल्याला मिळाली नाही आणि आता काव्याही आपल्यापासून लांब चालली आहे याचंच टेन्शन घेऊन पार्थ आता दारू पितो आणि दारू पिऊन तो ड्रायव्हिंग करू लागतो आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो। घरी कळताच पुन्हा एकदा आता गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली असं माननीला वाटू लागतं। असं काय झालं असेल ज्यानंतर आपल्या मुलांवर एकामागोमाग एक संकट येतच आहेत। मानिनी याचा आता खोड तपास लावण्याचा प्रयत्न करू लागते। दुसरीकडे पार्थचं असं काव्याला झालेलं कळताच ती देशमुखांच्या घरी येते आणि मानिनीला गट्टमिठी मारत काव्या रडतच म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, मला पार्थच्या भावना दुखवायला नको होत्या। त्यानंतर मानिनीच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतं। तर मित्रांनो, तुम्हाला बिचारा पार्थ बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेचे डेली नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।